तेल गरम झालं की आपल्याला फक्त याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. या भाजीला मोहरी नाही टाकत आपण. त्याच्यानंतर थोडंसं तेल गरम होऊ देऊया. साईडला आपण गरम पाणी पण ठेवलेलं आहे. गरम पाण्याची जेव्हा भाजी म्हणजे आपण जेव्हा चटणी करून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं ना की त्याची एक वेगळीच चव लागते. आता बघू शकतात की जिरं थोडंसं तडतडायला लागलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हे बनवून ठेवलेले आहे चटणी. या चटणीमध्ये कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, धणे जिरेची पूड जी आहे ती पण टाकली आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. जो आपला बेसिकली आपण जे मसाला जो कोरडा मसाला असतो आपला ड्राय मसाला तो थोडासा भाजून घेतलेला आहे. आणि भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करून घेतलं. ह्याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं नाही आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा मसाला टाकून देऊया. बघितलं आपण आता चटणी टाकलेली आहे. आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये हिंग पण टाकूया. ज्याने हिंगाने एक वेगळीच चव येते. या चटणीमध्ये जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये कांदा भाजलेला आहे, खोबरं आहे, आलं, लसूण, त्याच्यानंतर आपला कोरडा मसाला. तिखट टाकलेलं नाही आहे आपण. तिखटासाठी आपण काय केलं आहे, आपलं हे जे लाल तिखट असतं त्याला थोडंसं वाटीमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याची पण चव वेगळीच लागते. हे आपल्याला आता चटणीमध्ये टाकायचं आहे. त्याला आता छान होऊ द्यायचं. जसं सांगितलं मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी पण झालेलं आहे. गरम पाणी जेव्हा झालं भाजी छान शिजते आणि वेगळीच चव येते. आता ही आपली भाजी आहे उडदाची डाळ. ह्याच्यासाठी आपण त्या डाळी आधी भाजून घेतलेल्या, थोड्याशा भाजल्या आणि कुकरमध्ये त्याला एक शिटी होऊ दिली आहे. ह्याच्यामध्ये उडदाची डाळ जी काळी असते ती आपण घेतली आहे, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मसुराची डाळ घेतलेली आहे. याला हिंदीमध्ये आपण डाळ मखनी पण म्हणतो आणि खानदेशामध्ये याला उडदाची डाळ अशी म्हणतात. खूपच छान स्वादिष्ट लागते ही भाजी आणि भाकरीबरोबर अजून जास्त छान लागते, चपात्यांबरोबर पण छान लागते. आता ही बघताय तुम्ही, ह्याला तेल सुटू द्यायचं आहे, थोडंसं छान अशी तरी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवलेली आहे ती टाकायची आहे. आता बघताय आपली भाजी अजून छान अशी त्याला तरी उठलेली आहे. आता ही जी आपण डाळ शिजवून ठेवलेली आहे ती डाळ आपण ह्याच्यात टाकतो. अतिशय हेल्दी अशी ही डाळ लागते. भाताबरोबर एवढं विशेष लागत नाही, पण भाकरीबरोबर आणि चपात्यांबरोबर खूप छान लागते. आपण जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते पण आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. जशी गरज आहे तसं टाका गरम पाणी तुम्ही. म्हणजे आता आम्ही 4 जण आहे, त्या 4 जणांच्या हिशोबाने आम्ही भाजी बनवू. बेसिकली गरम पाणी कोणतीही भाजी शिजवताना थोडंसं गरम पाणी घेतलं तर एक वेगळीच चव लागते भाजीला. आता आपली भाजी तयार आहे. तिला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की बंद करून टाकायचं. छान अशी उकळी येऊ द्यायची. थोडंसं मिक्सरमध्ये पाणी राहिलं होतं ते थोडंसं टाकलं. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची. या भाजीला कोथिंबीर नसली वरतून तरी चालेल, धणे भाजून घेतलेले होते त्याच्यामुळे कोथिंबीर टाकलेली नाही आहे आणि लागत पण नाही या भाजीला वरतून कोथिंबीर. तुम्ही बघू शकतात अशी एक खूप छान अशी
ही जी उडदाची डाळ आपली खानदेशातली स्पेशल आज आपण शिकलेलो आहे. आता जर बघाल तुम्ही नक्की करून बघा ही भाजी. खूपच सोपी आहे आणि अगदी हेल्दी आणि स्वादिष्ट आहे. थँक्यू सो मच.